Good morning, students. Today we discuss in the topic some basic concepts of a chemistry, and that one is nothing but the important article of this topic, that is the Dalton's atomic theory. Okay. Actually, in last video, you know very well, we discussed the physical properties of that matter. There are the different physical properties, you know very well. Number first one is the length. Second one is the volume. Third one, that one is nothing but the mass. Number next one, that is the density. Next, that is the diffusion, and after that the important point of that physical properties, and that is nothing but the temperature. लक्षात येतंय का बघा. ओके, आता याच्यामध्ये आपण टेम्परेचरवर तर पूर्णपणे एक लेक्चर आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त एक सांगतो, डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन केल्विनला कसं करायचं, डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन डिग्री फॅरनहाइटला कसं करायचं, किंवा डिग्री केल्विन दिलं तर त्याचं डिग्री फॅरनहाइट कसं करायचं, हे जरा थोडंसं प्रॅक्टिस करा. काही अवघड नाहीये, फॉर्म्युले पाठ असतील तर लगेच होऊन जाईल. ओके, आता त्याच्यानंतर अगदी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं डेफिनिशन ऑफ ॲटम अँड मॉलिक्यूल घेतलं होतं, आठवत असेल तर बघा. बरोबर. सो व्हॉट इज द ॲटम? यू नो व्हेरी वेल, द ॲटम इज अ स्मॉलेस्ट अँड टायनी पार्टिकल ऑफ अन एलिमेंट, असं आपण म्हटलं होतं. जसं मराठीमध्ये तुम्ही म्हणता मूलद्रव्याच्या लहानातल्या लहान कणाला आपण काय म्हणतो, अणू म्हणतो, म्हणजेच त्याला आपण ॲटम म्हणतो. बरोबर आहे. अँड व्हॉट इज द मॉलिक्यूल? इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ सबस्टन्स. लक्षात येतंय का बघा. मग याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स भरपूर घेतले होते. हायड्रोजनचा ॲटम काय येणार? H. पण हायड्रोजनचा मॉलिक्यूल काय तर H2 आहे. लक्षात घ्या. व्हेन यू कॅन कन्सिडर द वॉटर, इट इज द कन्सिडर द मॉलिक्यूल ऑफ वॉटर, नॉट द ॲटम ऑफ वॉटर. वॉटरला ॲटम नाही, कारण दोन एलिमेंट एकत्र आले. लक्षात येतंय का बघा. आणि एकाच वाक्यात सांगू की when you can consider the each and every substance in their molecular state can be having its own existence. मॉलिक्युलर स्टेटमध्ये तुम्हाला एक्झिस्टन्स मिळतं. काहीच अशी फक्त लिमिटेड आहेत की ज्यांच्या ॲटॉमिक स्टेटमध्ये एक्झिस्टन्स आहे, आणि ते पण कोणती तर दॅट आर नथिंग बट द मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. हा शब्द आपला झालेला आहे बाळांनो. दॅट वन इज नथिंग बट द एलिमेंट्स विच कॅन बी हॅव्हिंग द ॲटॉमिसिटी इज इक्वल टू 1. दे कॅन बी शोज देयर इज द ॲटम इज नथिंग बट द मॉलिक्यूल, अँड देअरफॉर इट कॅन बी हॅव्हिंग द एक्झिस्टन्स इन देअर ॲटॉमिक स्टेट. ॲक्च्युअली दॅट वन इज नथिंग बट इन देअर हॅव्हिंग मॉलिक्युलर स्टेट फ्री एक्झिस्टन्स. ओके, आता हा जो ॲटम आहे, या ॲटमशी पहिल्यांदा आपण बोलूया आणि त्याच्यानंतर आपण महत्त्वाच्या आर्टिकलकडे जाऊया. ठीक आहे. आता ॲटमची आपली डेफिनिशन झाली. तुम्हाला माहिती आहे डिस्कवरी ऑफ ॲटम. आता आपल्याला खरं ॲक्च्युअली जर तसा विचार केला तर आपल्याकडे माहिती आहे जे काय म्हणजे काय म्हणून आपण त्याला एकदम जुन्या काळामध्ये कनाद म्हणून जे काय आपले सायंटिस्ट झाले आहे का नाही, त्यांनी काय केला, अणूचा शोध लावला. लक्षात घ्या, कनादाने अणूचा शोध लावला खरं, परंतु ॲक्च्युअली प्रॉब्लेम असा झाला की त्यावेळेस कदाचित असं म्हणा आपल्याकडे तो पब्लिक मीडिया वगैरे किंवा आपण काय म्हणतो पब्लिसिटीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या एवढ्या पॉवरफुल नसतील. त्यामुळं कनादाने जरी अणूचा म्हणजे ॲटमची डिस्कवरी केली तरी सुद्धा त्याचं श्रेय कनादांना जायच्या ऐवजी ते सगळं क्रेडिट कोणाला गेलं तर दॅट वन इज नथिंग बट द जॉन डाल्टन. जॉन डाल्टन इन 1803 1803 साली जॉन डाल्टन which can be gives an idea about the atom. The first word atom which can be used by John Dalton and which can be gives the some points, and that points are called as the postulates, that are called as the assumptions of that Dalton's atomic theory. Postulates किंवा assumptions याचा अर्थ लक्षात घ्या. याला मराठीमध्ये बाळांनो आपण गृहीतके म्हणतो. म्हणजे समजून चला, फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आपण अज्युम करतो. बरोबर आहे. अज्युम करणे म्हणजे गृहीत धरणे. लक्षात येतंय का बघा. मग याच्यामध्ये जी गोष्ट आपण गृहीत धरतो आणि काय आपण पॉइंट्स म्हणतो का नाही, त्याला म्हणायचं अजम्पशन्स किंवा त्याला म्हणायचं पॉस्ट्युलेट्स. आलं लक्षात. म्हणजे शब्दाचा मिनिंग पहिल्यांदा क्लिअर करा. मग डाल्टन्सनं काय केलं तर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी मांडली. त्यानं जी थेअरी मांडली म्हणजे त्याला जे वाटलं ते त्यानं काय समजून चला एक्सपिरियन्स केले असतील आणि त्यानं लिहून काढलं की ॲटम कसा असू शकेल. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हॉट आर द पॉइंट्स या व्हॉट आर द पॉस्ट्युलेट्स या अजम्पशन्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, सी वन बाय वन. ओके, इथपर्यंत आयडिया क्लिअर. ओके, आता नंबर फर्स्ट वन हे लिहून तुम्हाला मी ठेवलेलं आहे. शक्यतो याचा काय करा, पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वहीमध्ये लिहून काढा, म्हणजे तुमच्या जवळ हे सगळं मटेरियल राहील. आणि याच्यामधले कमीत कमी 4 पॉइंट्स करा.
परीक्षेला तुम्हाला 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो, व्हॉट आर द पॉस्ट्युलेट्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, किंवा त्यावेळेस तुम्हाला फक्त 4 पॉईंट्स लिहायचे जर का 2 मार्काला प्रश्न असेल तर. ओके, आता सी वन बाय वन. अकॉर्डिंग टू द जॉन डाल्टन इन 1803 इट कॅन बी गिव्स an idea about the Dalton's atomic theory, and number first one assumption, that is nothing but the definition of an atom. डाल्टनना ॲटमची डेफिनिशन आता व्यवस्थित आहे का, काय सांगितली तर ॲटम इज अ स्मॉल या टायनी पार्टिकल ऑफ अ मॅटर. आपण सुरुवातीलाच या टॉपिकला बोललोय मॅटर अँड नॉन मॅटर, आपलं सगळं झालंय ते, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये एखादं जर तुम्ही मॅटर घेतलं तर त्या मॅटरचा एकदम स्मॉलेस्ट पार्टिकल, टायनी इट इज ऑल्सो नथिंग बट द स्मॉलेस्ट पार्टिकल, दॅट पार्टिकल इज कॉल्ड एज द ॲटम. बट द सेकंड वन इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द सेकंड पॉइंट, दॅट ॲटम कॅनॉट बी डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स. कारण का ऍक्च्युली तुम्ही इथंच म्हणताय ना, इट इज अ स्मॉल टायनी पार्टिकल. जर का तो एकदम स्मॉल आहे तर तो परत तुम्ही डिवाइड नाही ना करू शकत. म्हणजे अकॉर्डिंग टू जॉन डाल्टन ॲटम इज इनडिव्हिजिबल. ॲटम कॅनॉट बी डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स. बघा लक्षात घ्या, हे कधी सांगितलं तर 1803 मध्ये सांगितलंय जॉन डाल्टननं, ॲटम कॅनॉट बी डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स, या इट इज द इनडिव्हिजिबल. पण ऍक्च्युली तुम्हाला आता माहिती आहे आपल्याला नेक्स्ट टॉपिक पण येणार आहे पुढं, आपल्या सिलेबसला आहे बाळांनो, पुस्तक बघा लक्षात येईल, स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा एक टॉपिक आहे. ऍक्च्युली तुम्ही आता 10वी पर्यंत पण शिकला ॲटम म्हणजे काय, तर ऍक्च्युली ॲट द सेंटर देर इज द न्यूक्लियस इज प्रेझेंट, यू नो व्हेरी वेल. इन दॅट न्यूक्लियस प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट, correct, and around this nucleus in different energy levels या in different orbits the electrons can be revolve. मी एक एक काढलाय म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये 2 ह्याच्यामध्ये 8 हे माहिती आहे तुम्हाला, मी सगळं नाही काढत बसलो, लक्षात घ्या. फक्त स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. म्हणजे नाउअडेज रिसेंटली यू कॅन डिस्कवर द ॲटम कॅन बी डिव्हायडेड इनटू नंबर ऑफ पार्ट्स. 2 पार्ट्स महत्वाचे आहेत. कोणते तर नंबर फर्स्ट वन इज द सेंट्रल पार्ट, इट इज कॉल्ड एज द न्यूक्लियस, अँड नेक्स्ट वन सेकंड इट इज नथिंग बट द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इन विच द इलेक्ट्रॉन्स कॅन बी रिफॉल्व अराउंड द दिस न्यूक्लियस. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या की ॲटमचे 2 भाग पडतात, सेंटरचा न्यूक्लियस आणि बाकीचं न्यूक्लियसच्या सभोवतालचं जे काय असेल ते, बरोबर आहे. पण जॉन डाल्टननं ज्यावेळेस शोध लावला का नाही त्यावेळेस प्रोटॉनचा किंवा न्यूट्रॉनचा किंवा इलेक्ट्रॉनचा शोध लागला नव्हता, लक्षात घ्या. मग जॉन डाल्टननं काय सांगितलं पहिल्यांदा तर ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल, इट इज द टायनी पार्टिकल ऑफ अ मॅटर विच कॅनॉट बी डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स. आपण फक्त 2 पॉईंट केले, तुम्ही दोघांचा 1 पॉईंट केला तरी चालेल, पण गंमत सांगतो मला कसं असतं माहिती आहे का, हे तुम्ही 2 पॉईंट केले की ह्याला हाफ मार्क याला हाफ मार्क मिळणार आहे, म्हणजे 1 मार्क मिळेल. आणि तुम्ही 2 पॉईंट एकत्र लिहिले आणि एकच लिहिला तर त्याला हाफ मार्क मिळेल. मार्क गोळा करायची पण आपल्याला माहिती पाहिजे, लक्षात घ्या बाळांनो. ओके, म्हणून मी इथं सेकंड पॉईंट लिहिला, ॲटम कॅनॉट बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज द ॲटम इज इनडिव्हिजिबल. इथपर्यंत आयडिया क्लिअर. पहिला आणि सेकंड पॉईंट समजला असेल अशी अपेक्षा करतो. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, सी हियर, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव सेम मास अँड प्रॉपर्टीज. बघा मी काय म्हणतोय, आता हे तिसरं अझम्पशन का नाही खूप सोपं आहे. मला एक सांगा की रे, ऍक्च्युली जॉन डाल्टननं सांगितलं पण तेवढे आपल्याला अक्कल आहे ना, समजून चला. फॉर एक्झाम्पल, मी जर हायड्रोजनचा एक ॲटम घेतला आणि दुसरा पण मी हायड्रोजनचाच ॲटम घेतोय, इलेमेंट जर सेम आहे, मला सांगा बाळांनो, तर त्याच्या काय प्रॉपर्टीज किंवा त्याचं मास काय वेगळं असणार आहे का रे? क्लिअर कट. जेवढा या हायड्रोजनचं मास आहे तेवढंच या हायड्रोजनचं मास असणार आहे, बरोबर आहे. इलेमेंट जर सेम आहे तर. पण मी असं केलं की एक ॲटम हायड्रोजनचा घेतला आणि एक ॲटम क्लोरीनचा घेतला. आता जर का मी डिफरंट एलिमेंट्स घेतली तर मग मात्र हायड्रोजनचं मास आणि क्लोरीनचं मास सेम येईल का? तर अजिबात येणार नाही. त्याच्या प्रॉपर्टीज सेम असतील का? अजिबात नाही. म्हणजे थोडक्यात काय तर ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट, दोन्ही खूप पॉईंट महत्वाचे आहेत आणि एकदम सिंपल आहेत बघा. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव द सेम मास अँड प्रॉपर्टीज. तसंच तुम्ही लिहा ना, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स हॅव डिफरंट मास अँड डिफरंट प्रॉपर्टीज. लक्ष देत आहे का बघा बाळांनो? म्हणजे थोडक्यात आपल्याला जॉन डाल्टननं जे पॉईंट सांगितले ते आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला लिहायला उपयोगी पडतील, पण आपल्या तोंडपाठ पाहिजेत. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे एकदा का आपण हे शिकलो तर शक्यतो विसरू नये. आता नंबर नेक्स्ट वन, आता 5वा पॉईंट,
ॲटम नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड इन अ केमिकल रिॲक्शन. ॲक्च्युली माझ्या माहितीप्रमाणे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी झालाय, पण तो लिहिताना तुम्ही काय लिहिता, तर एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड तिथं लिहिता तुम्ही, बट वन फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर टू द अनादर फॉर्म. आपण तिथं काय म्हणतो मराठीमध्ये, ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपण तिथं लिहितो बघा, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा ऊर्जा नष्ट करता येत नाही, फक्त आपण एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये करतो. तेच तुम्ही इंग्लिशमध्ये काय लिहिता, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड बट वन फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर टू द अनादर फॉर्म. जसं एनर्जीच्या बाबतीमध्ये आहे तसं तुम्हाला ॲटमच्या बाबतीत आहे, फक्त इथं का नाही स्टेटमेंट इथंच थांबवा. ॲटम नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड, वन फॉर्म ऑफ ॲटम कॅन बी कन्वर्टेड टू द अनादर फॉर्म असं म्हणू नका, कारण का ते आपले आहे तसं पुढं न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये वगैरे, पण आपल्याला आता डिटेलमध्ये जायची गरज नाही. का तर जॉन डाल्टननं जेवढं सांगितलं तेवढंच लिहायचं आहे आपल्याला. लक्षात येतंय का बघा, आता जे रिसेंटली आपल्याला कळतंय, म्हणून ॲटम नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड इन अ केमिकल रिएक्शन. साधं एक्झाम्पल देतो बाळांनो तुम्हाला. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर हिअर दॅट इज द यू कॅन कॅरीड आउट द रिएक्शन बिटवीन सोडियम हायड्रोक्साइड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड, दॅट इज नथिंग बट द ऍसिड प्लस बेस. मी मागे पुढे लिहिलं काय प्रॉब्लेम नाही. विच कॅन बी गिव्ज, काय मिळतं आपल्याला, तर सॉल्ट प्लस वॉटर मिळतं. बरोबर आहे. ही रिएक्शन तुम्ही 10वी पर्यंत शिकला, अँड दॅट वन इज कॉल्ड एज द न्यूट्रलायझेशन. ऍसिड प्लस बेस at that time there is the formation of salt plus water, at that time that reaction is called as the neutralization. आता गमत बघा, समजा जर का मी इकडं घेतलं तर इकडं हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन आहे, माझ्याकडे दोन हायड्रोजनचे ॲटम्स आहेत. रिॲक्टंटच्या साईडला, प्रॉडक्टच्या साईडला माझ्याकडे किती हायड्रोजनचे ॲटम्स आहेत रे, 2 आहेत. म्हणजे मी हायड्रोजन तयार पण केला नाही किंवा त्याला डिस्ट्रॉय पण केलं नाही. माझ्याकडे इथं एक क्लोरीन आहे, तर माझ्याकडे इथं एक क्लोरीन आहे, म्हणजे क्लोरीन पण बॅलन्स आहे बाळांनो. इथं माझ्याकडे एक ऑक्सिजन आहे, तर इथं पण माझ्याकडे एक ऑक्सिजन आहे, रिॲक्टंट प्रॉडक्ट साईड. इथं जर का घेतलं तर माझ्याकडे एक सोडियम आहे, तसा इथं घेतला तर माझ्याकडे एक सोडियम आहे. म्हणजे रिॲक्शन मध्ये जेवढे ॲटम्स रिॲक्टंटच्या साईडला आहेत तेवढेच तुम्ही काय करता रे, प्रॉडक्टच्या साईडला लिहिता. आणि त्यालाच तर तुम्ही म्हणता ना बॅलन्सिंग ऑफ अ केमिकल रिॲक्शन. बरोबर आहे ना माझं. बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन जर आपण केलं तर तुम्ही एका मिनिटामध्ये म्हणू शकता की इन अ केमिकल रिॲक्शन ॲटम नायदर क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड. लक्षात येतंय का बघा. म्हणजे हा 5वा पॉईंट एक आपल्याला महत्वाचा आहे. ओके. आणि शेवटचा 6वा पॉईंट आपल्याला त्यांनी सांगितला की दॅट वन इज नथिंग बट two या more than two atoms of a same element or different element combine together to form a compound atom. हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे समजून चाला, आपण एक हायड्रोजनचा घेतला, एक क्लोरीनचा घेतला, तर हा जो HCl आहे ना, याच्यासाठी डाल्टननं कोणता वर्ड वापरला, कंपाऊंड ॲटम. लिहिलंय मी पुढे, नाउ अ डेज इट इज कॉल्ड ॲज अ मोलिक्यूल. तुम्ही आता त्याला मोलिक्यूल म्हणताय, पण मोलिक्यूल ही टर्म डाल्टननं वापरली नाही. डाल्टननं कोणती टर्म वापरली, तर दॅट वन इज कॉल्ड ॲज द कंपाऊंड ॲटम. म्हणजे आपल्याला हे जे 6 पॉईंट्स आहेत, ह्या 6 पॉईंट्स पैकी बाळांनो कमीत कमी 4 पॉईंट्स तरी व्यवस्थित करा, म्हणजे मग तुम्हाला इथपर्यंत क्लिअर होऊन जाईल. ही झाली आपली डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ओके. आता याच्याशीच रिलेटेड ॲटम बद्दल आपण बोलणार आहे की जे ॲटमचं मास असतं त्याला आपण ॲटॉमिक मास म्हणतो. मोलिक्युलचं मास असतं त्याला आपण मोलिक्युलर मास म्हणतो. 10वी पर्यंत तुम्ही मराठी मीडियममध्ये, मी मराठी आणि इंग्लिश थोडंसं कुठंतरी मेळ घालायचा प्रयत्न करतोय, कारण माझ्या माहितीप्रमाणे ॲटॉमिक मासला मराठीमध्ये तुम्ही अणुभार असा शब्द आहे, मोलिक्युलर मासला रेणुभार असा शब्द आहे. तर आपण पहिल्यांदा ॲटॉमिक मासबद्दल आता क्लिअर करूया. ओके. ओके. आता आपल्याला नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं आहे, दॅट इज द ॲटॉमिक मास अँड मोलिक्युलर मास. ओके. ऍक्च्युली मी मोलिक्युलर मास परत आणखीन एक्सप्लेन करेन, फक्त पहिल्यांदा इथं आपण कॉन्सन्ट्रेट करूया. अँड दॅट वन इज नथिंग बट द ॲटॉमिक मास. एका वाक्यात सांगू का, खरं 11वीला जरा थोडंच तुम्हाला मी हे का लिहून देतोय, तर ह्या जरा नोट्स तुमच्या तुम्ही तयार करा बाळांनो. या पण दोन्हीही काय करा, फॉर्म्युले लिहून ठेवा. याची डेफिनेशन कशी लिहायची तीही सांगतो. मी डेफिनेशन लिहून नाही दिलेली, पण तुम्ही वहीमध्ये लिहून नंतर काढा. ओके. आता सी 1 बाय 1 ॲटॉमिक मास याच्यामध्ये काय करायचं, एका वाक्यात सांगू का, तर मास ऑफ वन ॲटम असं म्हणायचं अगदी थोडक्यामध्ये, पण ती त्याची डेफिनेशन नाही, लक्षात घ्या. डेफिनेशन इथं आहे. आणि मोलिक्युलर मास म्हणजे काय, तर इट इज नथिंग बट द मास ऑफ वन मोलिक्यूल.
ओके. आता गमतीचा भाग मला एक सांगा, ऍक्च्युली जर का तसा आपण विचार केला तर ॲटम असू देत किंवा मोलिक्यूल असू देत बाळांनो, हा आपल्याला डोळ्यानं दिसतच नाही ना. ॲटम ऑर मोलिक्यूल ऑफ एनी सबस्टन्स ऑफ एनी मॅटर कॅनॉट बी सीन बाय नेकेड आईज. आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. मग आता मला एक सांगा, जर मी तुम्हाला आता म्हटलं की मी ब्रीदिंग करतोय म्हणजे मी ऑक्सिजन इनहेल करतोय बरोबर, आणि ज्या वेळेस मी बाहेर सोडतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड आहे, समजून चला. आता मला एक सांगा, जर मी असं म्हटलं की मी ब्रीदिंग करत असताना O2 आणि CO2 हे दोन गॅसेस मी वापरतोय इनहेल करताना किंवा हे करताना बरोबर. आता मला एक सांगा, ऑक्सिजन मी इनहेल करतोय, मला दिसतोय का रे? ऑक्सिजन कुठं आहे काय माहिती, कसा मी पकडू ऑक्सिजन मला एक सांगा बरं. समजून चला कार्बन डायऑक्साईड तरी आहे ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, पण मला दिसतोय का रे? तो नाही दिसत. आणि मग जी गोष्ट दिसतच नाही त्याचं आपण मास वजन कसं घ्यायचं रे बाळांनो? मला एक सांगा ना, साधी गोष्ट लक्षात येते का बघा. म्हणजे ॲटॉमिक मास की जो ॲटम आपल्याला डोळ्यानं दिसत नाही त्याचं मास आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर काही ना काहीतरी वेगळी पद्धत वापरावी लागेल. एक साधं एक्झाम्पल देतो, तुमच्या लक्षात येतंय का बघा. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलो बरोबर आहे. किराणा मालाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर मला एक सांगा, आपण समजून चला 1 किलो साखर घेतली. तो काय माणूस करतो, ती प्लास्टिक पिशवी असेल त्याच्यामध्ये साखर भरतो आणि बरोबर नाही का, आता डिजिटल काटे आलेत सगळे बरोबर, 1.00 झालं की तुम्हाला 1 किलो साखर देतं. तेवढे सगळे साखरेचे छोटे छोटे जे काय दाणे आहेत ते एकत्र केले तर 1 किलोग्रॅम भरले. बघा मी काय म्हणतो, तेवढ्याचं वजन किती भरलं? 1 किलोग्रॅम. मी असं म्हटलं त्यातल्या साखरेच्या एका पार्टिकलचं मला एकच साखरेचा दाणा घ्यायचा, एकच, आणि त्याचं वजन घ्यायचं आहे का रे पॉसिबल त्या वजन काट्यावर? नाहीये. म्हणजे त्याच्यासाठी मला वेगळा वजन काटा वापरावा लागेल. मग कदाचित समजून चला, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला कधी योग आला असेल तर बघा, आपल्या मम्मी पप्पांच्या बरोबर जर आपण सोन्याच्या दुकानामध्ये गेलो का नाही तर जरा व्यवस्थित लक्ष देत चला. एक लक्षात घ्या, रुटीन मधलं शिकायचं आपल्याला. सोन्याच्या दुकानामध्ये गेला तर तिथे एक छोटंसं पॅन असतं असं, त्याच्यावर मग ते वजन करतात, ज्याच्यामध्ये ते मिलीग्रॅम पर्यंत वजन करतात. मिलीग्रॅम पर्यंत म्हणजे 1 मिलीग्रॅम पर्यंत सोन्याचं वजन केलं जातं. आपण जर साखर घेतली, ज्वारी घेतली तर 1 ग्रॅम सुद्धा आपण घेत नाही, बरोबर आहे माझं, लक्षात घ्या. मग आता मला एक सांगा, 1 मिलीग्रॅम पेक्षा पण मला कमी घ्यायचं आहे तर मी वजन कसं घेऊ? शक्य आहे का? तर पहिला प्रॉब्लेम, आपल्याला जे डोळ्यानं दिसत नाही त्याचं मी वजन घेणार कसं, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये थोडंसं इन्व्हेन्शन केलं सायंटिस्टनी, आणि मग त्याच्यामध्ये जरा थोडंसं एक लक्षात घ्या की कार्बन हे इलेमेंट जे आहे का ना, हे खूप महत्वाचं आहे. कार्बन लक्षात येतंय का बघा. कार्बनच का घेतलं त्याला पण रिझन आहे. कारण का, कार्बनचा जर का तुम्ही एक आयसोटोप घेतला कार्बन 12 आणि दुसरा आयसोटोप आहे कार्बन 14, कार्बन 13 इज ऑल्सो देअर. ओके, पाहिजे तर मी तिन्ही पण लिहितो, कार्बन 13 आणि कार्बन 14 असे 3 आयसोटोप्स आहेत. मी शब्द वापरला आयसोटोप्स. माझ्या माहितीप्रमाणे 10th पर्यंत तुम्हाला झालेलं आहे, पण आता या टॉपिकमध्ये ते आर्टिकल नाही म्हणून मी घेत नाही, नाहीतर मग तुम्ही परत म्हणणार की इकडचं तिकडं होतंय. तुमचंही कन्फ्युजन नको, आपण हे नंतर डिटेलमध्ये घेणार आहे. आयसोटोपची डेफिनेशन आठवत असेल तर बघा की आयसोटोप्स आर नथिंग बट द ॲटम्स ऑफ द इलेमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. दॅट वन इज कॉल्ड एज द आयसोटोप्स. ॲटॉमिक नंबर सेम, याचा पण 6, 6 आणि 6 आहे, पण मास नंबर डिफरंट आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक नंबर ऍक्च्युली तुम्हाला झालेले आहे, पण आपण त्यावेळेस आणि डिटेल घेऊ. मास नंबरची डेफिनेशन झालेली आहे बाळांनो, लक्षात घ्या. मास नंबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. लक्षात आलं का बघा. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्ही ॲटॉमिक नंबर घेतला तर ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन माहिती आहे, दॅट इज नथिंग बट द मास ऑफ प्रोटॉन्स, फक्त प्रोटॉन्स. ओके, आता मग हा कार्बनचा जो आयसोटोप आहे का नाही, या आयसोटोपचं पहिल्यांदा सायंटिस्टनी काय घेतलं? मास घेतलं. मग तुम्ही विचार कराल की मास कसं घेतलं, म्हणजे त्याला काय वजन केलं, वजन काट्यावर ठेवला आणि त्याचं वजन केलं? शक्य नाहीये. म्हणजे याचा अर्थ मग सायंटिस्टनी काय केलं असणार आहे की त्याची बल्क अमाऊंट घेतली असेल. लक्षात घ्या, बल्क अमाऊंट घेतल्यानंतर मग त्याचं मास केलं असेल, मग त्याच्यामधल्या ॲटमची संख्या मोजली असेल आणि ते सगळं मास भागिले ॲटमची संख्या केली तर तुम्हाला एका ॲटमचं मास मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ एक साधं एक्झाम्पल देतो, एक एक्झाम्पल म्हणून ना, ऍक्च्युली मी चुकीचं बोलतोय पण माहितीसाठी. समजून चला असं केलं, मी 1 किलो साखर घेतली, ठीक आहे. म्हणजे किती ग्रॅम घेतली तर 1000 ग्रॅम मी शुगर घेतली. बघा लक्षात घ्या.
आता 1000 ग्रॅम शुगरमध्ये मी नंतर काय केलं, मी घरी घेऊन आलो आणि त्याच्यातला एक 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 असा समजून चला फॉर एक्झाम्पल एक 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 असा दाना मोजला, तर बरोबर किती भरले त्याच्यामध्ये, तर टोटल पार्टिकल्स भरले 5000. बघा, जर 1 ग्रॅम शुगरमध्ये 5000 पार्टिकल्स आहेत, बरोबर आहे का माझं, तर मला एका पार्टिकलचं वजन काढता येईल का नाही रे बाळांनो. म्हणजे आता इथं 1000 ग्रॅम डिवाइडेड बाय 5000 घेतलं तर 1/5 दॅट वन नथिंग बट 0.2 ग्रॅम हे एका पार्टिकलचं वजन येईल. लक्षात घ्या मी काय म्हटलं ते, कळलं का. म्हणजे मी इथं एका पार्टिकलचं वजन घेताना जे मला 0.2 ग्रॅम डायरेक्ट मिळणार नाही, पण मी एकदम बल्क अमाऊंट घेतली, त्याचं मास घेतलं आणि त्याला डिवाइड कशानं केलं, त्याच्यामध्ये असलेल्या संख्येनं, मग मला एका पार्टिकलचं वजन मिळालं. तसं बाळांनो कार्बनचं मास घेतलं, त्याच्यामध्ये महत्वाचा आयसोटोप कोणता आहे, तर कार्बन 12 विच कॅन बी हॅव्हिंग द व्हेरी मच अबंडन्स इन अ नेचर ॲट अबाउट 98%. लक्षात घ्या, म्हणजे कार्बनच्या आयसोटोप्स मध्ये. आणि मग याचं मास मोजल्यानंतर त्या सायंटिस्टच्या लक्षात आलं की किती भरतंय, तर इट इज नथिंग बट द 12 ग्रॅम भरतंय. ओके, आता गमतीचा भाग असा आहे की ॲटम आहे, मास आहे, म्हणून वजन आपण ग्रॅम दिलं. लक्षात घ्या, पण खरं जर का तुम्ही त्याचं युनिट घेतलं तर मात्र ॲटॉमिक माससाठी जे युनिट वापरलं जातं ते ग्रॅम नाही, तर दॅट वन इज नथिंग बट द AMU. म्हणजेच काय, ॲटॉमिक मास युनिट. लक्षात घ्या, म्हणजे जर मी 1 ॲटम ऑफ कार्बन घेतला तर बाळांनो त्याचं मास किती भरतं, तर 12 ॲटॉमिक मास युनिट, दॅट इज द 12 AMU. लक्षात आलं का बघा. ओके, आता ही AMU ॲटॉमिक मास युनिट हे सुद्धा युनिट थोडंसं जुन्या सिलेबसमध्ये होतं. आता तुमच्या नवीन सिलेबसमध्ये आणखीन एक नवीन युनिट आलं, हेच आहे, फक्त याला मॉडिफाय केलं आणि त्याला म्हटलं म्यू. That one is called as the mu and it is called as unified mass. लक्षात घ्या, याला काय म्हणायचं, युनिफाईड मास. म्हणजे आता तुमच्या सिलेबसमध्ये बाळांनो काय आलं, तर 1 ॲटम ऑफ कार्बन, तर त्याचं मास किती येईल, 12 म्यू. दॅट इज द 12 युनिफाईड मास युनिट. लक्षात घ्या, एका ॲटमचं वजन शास्त्रज्ञांनी घेतलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं. मग शास्त्रज्ञांनी काय केलं, तर बाबांनो हा जो कार्बन आहे का नाही, ह्याला स्टँडर्ड म्हणून वापरला. बघा लक्षात घ्या, आणि याच्याशीच त्या दुसऱ्या इलेमेंटच्या मासचं कंपॅरिझन केलं आणि त्याच्यावरून त्यांच्या ॲटमचं मास कॅल्क्युलेट केलं. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल, कधी तुम्ही का नाही मंडईमध्ये जर गेला, भाजी मंडईमध्ये, तर तुमच्या लक्षात येतंय का बघा, जरा ऑब्झर्व करा. काही वेळा काही माणसं काय करतात, तर दुसऱ्या पॅनमध्ये जे वजन ठेवलेलं असतं का नाही, अर्धा किलो, 1 किलो किंवा समजा पाव किलोचं 250 ग्रॅम, तर असे छोटे छोटे दगड पण ठेवलेले असतात त्यांनी. म्हणजे याचा अर्थ काय, तर दॅट वन इज नथिंग बट, सपोज फॉर एक्झाम्पल वेन यू कॅन टेक द वेट ऑफ 500 ग्रॅम विच कॅन बी एक्झॅक्टली इक्वल टू दॅट अनदर ऑब्जेक्ट. दुसऱ्या ऑब्जेक्टशी त्याचं इक्वल मास आहे, म्हणजे तुम्ही याला एक स्टँडर्ड म्हणून वापरलं ना. मग तुम्ही ते दगड जरी ठेवला तर तुम्ही म्हणता हा अर्धा किलोचा आहे. का म्हणता, तर तुम्हाला माहिती आहे की त्याचं त्यांनी स्टँडर्डायझेशन केलेलं आहे. तसं कार्बन 12 हा स्टँडर्ड इलेमेंट म्हणून वापरला, अँड दॅट स्टँडर्ड इलेमेंट विच कॅन बी यूज फॉर द कंपॅरिझन ऑफ दॅट ॲटॉमिक मास अँड मोलिक्युलर मास. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन, सी फर्स्ट वन, द ॲटॉमिक मास. ही डेफिनेशन महत्वाची, लक्षात घ्या. मी सोपं करायचा प्रयत्न केलाय, त्यातून जर काय प्रॉब्लेम आला तरी मला बिंदास सांगा. ॲटॉमिक मास इज इक्वल टू काय लिहिलं, तर ॲव्हरेज मास ऑफ 1 ॲटम ऑफ एलिमेंट. म्हणजे तुमच्याकडे समजून चला बाबांनो काय, तर आता कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 असे काय आहेत, वेगवेगळे आयसोटोप्स आहेत, प्रत्येकाचं मास वेगळं असणार आहे. तर तुम्ही त्यांचं काय काढा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढा. ॲव्हरेज मास किंवा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण पुढे न्यूमेरिकल घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास ही जी टर्म आपण वापरली याच्याबद्दलची न्यूमेरिकल्स आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्या अगोदर आपण काय करूया, त्याची डेफिनेशन क्लिअर करूया. ओके, आता ॲटॉमिक मासची डेफिनेशन आपल्याला काय दिलेली आहे, तर ॲव्हरेज मास ऑफ 1 ॲटम ऑफ एन एलिमेंट डिवायडेड बाय 1/12 मास ऑफ 1 ॲटम ऑफ कार्बन 12. मला एक सांगा की रे बाळांनो, कार्बन 12 याचं मास किती आहे, तर 12 युनिफाईड मास आहे, आणि त्याचा जर का मी 1/12 घेतला तर दॅट इज इक्वल टू काय आलं मला सांगा, 1 आलं का नाही. म्हणजेच मग आता जरा लक्षात घ्या, मी म्हटलं असं ॲव्हरेज मास ऑफ 1 ॲटम डिवायडेड बाय 1,
म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की ॲटॉमिक मास इज नथिंग बट द मास ऑफ वन ॲटम. आठवतंय का बघा, ॲटमचं मास, एका ॲटमचं मास ॲटॉमिक मास. हे इन जनरल झालं. पण 11वीला जर तुम्हाला प्रश्न विचारला एका मार्काला डिफाईन ॲटॉमिक मास, तर लिहायचं कसं बघा. डिफाईन म्हटलं तर फॉर्म्युला नाही लिहायचा, स्टेटमेंट पाहिजे. कसं लिहायचं? ॲटॉमिक मास इज डिफाइंड ॲज इट इज द रेशिओ ऑफ, किंवा ॲटॉमिक मास इज डिफाइंड ॲज रेशिओ ऑफ ॲव्हरेज मास ऑफ वन ॲटम ऑफ एलिमेंट टू द 1/12 मास ऑफ वन ॲटम ऑफ कार्बन हॅव्हिंग आयसोटोपिक मास 12. मी काय म्हटलं? वन ॲटम ऑफ कार्बन हॅव्हिंग आयसोटोपिक मास 12. म्हणजेच कोणता तुम्ही आयसोटोप घेताय? कार्बनचा 12 घेताय, कार्बन 12. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात बाबांनो काय तर दॅट वन, किंवा तुम्ही असंही लिहू शकताय, ॲटॉमिक मास इज डिफाइंड ॲज द ॲव्हरेज मास ऑफ वन ॲटम ऑफ एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ 1/12 मास ऑफ वन ॲटम ऑफ कार्बन हॅव्हिंग आयसोटोपिक मास 12. लक्षात आलं? म्हणजे ही झाली त्याची बाळांनो डेफिनिशन. आता तसंच मॉलिक्युलर मास घ्यायचा आहे. मग आता समजून चला, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे माहिती आहे त्याचं एक्झाम्पल घेतो आणि पुढे जातो. समजा मी वॉटर घेतलं, तर वॉटरचं मॉलिक्युलर मास किती असतं? 18. हे तुम्हाला माहिती आहे. कसं येतं काय येतं ते आपण शिकणार आहे, लक्षात घ्या. मग वॉटरचं 18 युनिफाईड मास, लक्षात घ्या, एका मॉलिक्युलचं. मग मॉलिक्युलर मासची डेफिनेशन काय? तर यू कॅन टेक द ॲव्हरेज मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ अ सबस्टन्स ॲटम ऑफ अ एलिमेंटला मी काय लिहिलं? मॉलिक्युल ऑफ अ सबस्टन्स. म्हणजे अभ्यास करताना का नाही कुठं फरक आहे तेवढा लक्षात घ्या. दॅट इज द मॉलिक्युलर मास इज डिफाइंड ॲज स्टेटमेंट डेफिनिशन. मॉलिक्युलर मास इज डिफाइंड ॲज रेशिओ ऑफ ॲव्हरेज मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ अ सबस्टन्स टू द 1/12 मास ऑफ वन ॲटम ऑफ अ कार्बन हॅव्हिंग आयसोटोपिक मास 12. आता मला एक सांगा, जर का मी वॉटर घेतला तर वॉटरच्या एका मॉलिक्युलचं मास किती आहे? 18 युनिफाईड मास आहे. आणि मग त्याला डिवायडेड बाय 1 केलं तर आलं का नाही रे बाळांनो? एका मॉलिक्युलचं मास. लक्षात येतंय का बघा? पण आता गमत काय होते माहिती आहे का, की मी तुम्हाला सांगतोय त्याचं युनिट आहे युनिफाईड मास, पण मला जर ग्रॅम मध्ये पाहिजे असेल तर लक्षात घ्या. तर एक गोष्ट लक्षात घ्या की युनिफाईड मास आणि ग्रॅम यांच्यामधलं रिलेशन आपल्याला पुस्तकामध्ये ना पेज नंबर 7 वर बाळांनो दिलेलं आहे. ते रिलेशन फक्त तुम्ही बघून ठेवा. माहिती असलं ठीक, नाही आलं तरी चालेल, फक्त कन्व्हर्जन आपल्याला माहिती असावं. कमीत कमी एवढं लक्षात घ्या की वन युनिफाईड मास किंवा वन ॲटॉमिक मास युनिट, त्यांनी ॲटॉमिक मास युनिट वापरले पेज नंबर 7 वर, इज इक्वल टू किती आहे तर 1.66, पुढे आणखीन 2 डिजिट्स आहेत गरज नाही, इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. हे मात्र तुम्हाला माहिती असावं, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या एक डोक्यात आलं पाहिजे बाबांनो की वन ॲटॉमिक मास युनिट या इट इज कॉल्ड एट द वन म्यू, या वन युनिफाईड मास इज इक्वल टू धिस मच ग्रॅम. म्हणजे तुम्हाला जर युनिफाईड मास दिलं तर त्याचं ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे काय येतं? न्यूमेरिकल्स येतात. आता साधे एक्झाम्पल देतो, जरा थोडंसं आणखीन बघा, लक्ष देतंय का तुमच्या? आपल्याला पेज नंबर 7 वर एक न्यूमेरिकल त्याने आपल्याला दिलेलं आहे. काय न्यूमेरिकल दिलेलं आहे? आता मी न्यूमेरिकल लिहित नाही, फक्त वाचून दाखवतो आणि मग सोल्युशन पण दिलंय, फक्त सांगतो. मास ऑफ वन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम इज 26 पॉइंट, समजून चाला, मास ऑफ वन ॲटम दिलं ऑफ ऑक्सिजन 26.56, परत 896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. हे कोणाचं मास दिलं? ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास दिले. ओके, आणि लिहिलंय पुढे व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन युनिफाईड मास. बघा आता मला एक सांगा बाळांनो, जर का आपल्याला असं न्यूमेरिकल दिलं तर काय अवघड आहे रे? साधी गोष्ट आहे. त्यांनी देताना आपल्याला ग्रॅम मध्ये दिलंय आणि विचारताना काय केलंय तर म्यू म्हणजे युनिफाईड मास मध्ये विचारले. मग असे रिलेशन घेतलं ना आपण, काय घेतलं तर 1 म्यू इज इक्वल टू किती ग्रॅम येतं तर आपण उलट करूया, जरा थोडं ग्रॅम ह्या साईडला घेऊया म्हणजे जरा थोडं लक्ष देते का बघा. आपण असं लिहूया 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम इज इक्वल टू किती आलं? 1 युनिफाईड मास. तुम्हाला किती दिलं रे मला सांगा
तर 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी युनिफाईड मास. आता मी कॅल्क्युलेट करून द्यायची गरज आहे. काय येईल रे मला सांगा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजेच काय येईल 26.56 पुढचं लिहित बसत नाही राहू देत इंटू 10⁻⁻24 अपॉन 1.66 इंटू 10⁻⁻24 -24 ला -24 कॅन्सल करा. हे डिवाइड करा. हे डिवाइड केल्यानंतर तुम्हाला उत्तर येतं 16 आणि युनिट काय आहे म्यू. म्हणजे एका ऑक्सिजनच्या ॲटमचं ऑक्सिजनच्या इथं लक्षात घ्या एका ऑक्सिजनच्या ॲटमचं युनिफाईड मध्ये मास किती आहे 16. आणि तुम्हाला माहिती आहे ना एका ऑक्सिजनचं मास किती असतं बाळांनो 16 असतं ना. बटतंय का मी काय म्हणलं ते. पण युनिट काय युनिफाईड मास. आणि जर ते ग्रॅम मध्ये गेला ना तर मात्र किती आहे तर 26.56 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. म्हणजे जर तुम्हाला मी युनिफाईड मास दिला असतं समजून चला मी असं म्हणलं असतं एका ऑक्सिजनचं मास ॲटमचं दॅट इज द मास ऑफ वन ॲटम ऑफ ऑक्सिजन इज 16 युनिफाईड मास देन कॅल्क्युलेट इन ग्रॅम्स. तर ह्याला तुम्हाला कशानं मल्टिप्लाय करायला लागलं असतं यानं. आलं का लक्षात. आणि यानं मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळाली असती. म्हणजे युनिफाईड मास आणि ग्रॅम यांच्यामधलं बाळांनो थोडंसं काय करा कन्व्हर्जन व्यवस्थित करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय घेऊया तर ॲव्हरेज ॲटॉमिक मासशी रिलेटेड न्यूमेरिकल्स घेऊया. थँक्यू व्हेरी मच.